मागील भागात आपण पाहिलं, मानसीचा 12वीचा निकाल लागला होता. मानसीला SB कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली होती. मानसीचा कॉलेजचा पहिला दिवस होता. त्यासोबतच त्याचाही कॉलेजचा पहिला दिवस होता. तो कॉलेजच्या फाटकापाशी आल्यावर त्याचं राहणीमान बघून वॉचमननं त्याला फाटकावरच अडवलं होतं. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 31. राघव रावसाहेब सरपोतदार. तो त्या एंट्री बुकमध्ये त्याचं नाव लिहित होता. वॉचमननं मोठ्यानं नाव वाचलं. सरपोतदार? वा रे, नाम बडे और दर्शन छोटे. वॉचमन त्याच्याकडं बघत उपहासात्मक बोलला. खरं तर वॉचमनचं बोलणं ऐकून राघवला त्याच्या कानशिलात जोराची वाजवावी वाटली, पण त्यानं स्वतःला सावरलं. माईचे शब्द त्याला आठवले. आपले शब्द आणि शक्ती योग्य तिथंच खर्च करावी, मूर्खांच्या नादी लागू नये. एंट्री बुकवर नाव लिहून तो आत आला, पण वॉचमनचे शब्द जणू त्याच्या कानात घुमत होते. हा 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 हा, सरपोतदार. नाव मोठं, दर्शन छोटं. एकदा बघ स्वतःकडं. काय तो अवतार. आणि बाकीचे लोक बघ इथं, म्हणे इंजिनियर होणार. वॉचमन अक्राळ विक्राळ रूप घेऊन त्याच्यासोबत बोलतोय असं त्याला वाटत होतं. राघवनं डोळे गच्च मिटले. परिस्थिती आणि वेळ एकदा आली की कुणी कितीही मोठा असो किंवा पैशावाला असो, दोन्ही समोर माणूस हात टेकतोच. कदाचित माझा भूतकाळ मला बदलता आला असता तर आज मीही ह्या बाकीच्या लोकांसारखा मोठ्या ऐटीत आलो असतो. राघव स्वतःशीच पुटपुटला. राघवच्या मनावरची भूतकाळाच्या जखमेवरची खपली निघाली होती. त्या जखमेतून भूतकाळाच्या वेदना अगदी भळभळून वाहत होत्या. राघवनं मागं वळून पाहिलं. भूतकाळ जणू त्याच्या सोबतच होता. रावसाहेब सरपोतदार गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. रावसाहेबांचे वडील हरिभाऊ आणि आई गंगाबाई. हरिभाऊंना 6 अपत्य, रावसाहेब आणि अजून 3 मुलं आणि 2 मुली. रावसाहेब घरात सगळ्यात मोठे होते. रावसाहेब 15 वर्षाचे असताना हरिभाऊंना देवाज्ञा झाली आणि घरातली सगळी जबाबदारी रावसाहेबांवर येऊन पडली. रावसाहेब मात्र अगदी व्यवस्थित ही जबाबदारी पार पाडत होते. रावसाहेबांनी आपल्या 3 भावांना योग्य शिक्षण दिलं होतं. बहिणींचं देखील योग्य वयात योग्य स्थळ बघून लग्न करून दिलं होतं. या सगळ्यात रावसाहेबांना खंबीर साथ दिली ती त्यांची पत्नी त्रिशलाबाईंनी. त्रिशलाबाई त्या काळी 10वी पर्यंत शिकलेल्या होत्या. रावसाहेबांसोबत लग्न करून आल्या आणि पूर्णपणे घराच्याच झाल्या होत्या. रावसाहेब आणि त्रिशलाबाईंनी घरात सगळ्यांना लळा लावला होता. त्रिशलाबाई घरातल्या सगळ्यांचा सांभाळ अगदी आईच्या ममतेनं करत होत्या. त्रिशलाबाईंचे 3ही दीर आणि नंदा त्यांना माई म्हणू लागले. पुढं घरातले सगळेच त्यांना माई म्हणायला लागले. घरात रावसाहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. घरात या सगळ्यांना एकोप्यानं बांधण्यासाठी रावसाहेबांनी काही नियम घालून दिले होते. त्या नियमाप्रमाणेच सगळ्यांना राहावं लागत होतं. घरात किती पैसा येतो, तो कुठं आणि कसा खर्च होतो ह्याचा सगळा लेखाजमा रावसाहेबांजवळ असायचा. घरातल्या कुणालाही कसाही पैसा खर्च करायचं स्वातंत्र्य नव्हतं. प्रत्येकाला आपापल्या पैशाचा हिशोब
रावसाहेबांना द्यावा लागायचा. अगदी रावसाहेबांच्या मातोश्री देखील याला अपवाद नव्हत्या. रावसाहेबांनी आपल्या 3ही भावांसाठी योग्य मुली निवडून अगदी धूमधडाक्यात लग्न करून दिलं. एकापाठोपाठ एक 3 नवीन सुना घरात आल्या. तिघीजणी माईंसोबतच राहत होत्या. माईंकडून घरातले कुळाचार, चालीरीती शिकून घेत होत्या. घराचं अगदी गोकुळ झालं होतं. सगळेजण आनंदानं एका छताखाली राहत होते. भांडण आणि कलह यांचा अगदी दूरपर्यंत संबंध नव्हता. रावसाहेब आणि त्रिशलाबाईंच्या संसारवेलीवर राघव आणि रजनी नावाची 2 फुलं देखील फुलली होती. राघव मोठा होता. रजनी त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होती. सुख म्हणजे नक्की काय असतं हे सरपोतदार घराण्याकडे बघून कळत होतं. पण सगळं सुरळीत राहील ते जीवन कुठलं? राघव जेमतेम 8 वर्षांचा असताना रावसाहेबांना पक्षाघाताचा झटका आला. त्यात त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली. रावसाहेबांना बोलता देखील येत नव्हतं. असा चांगला हट्टाकट्टा, चालता फिरता पहाडासारखा भारदस्त माणूस असा अचानक अंथरुणाला खिळला हे सत्य लवकर कुणाच्या पचनी पडलं नव्हतं. रावसाहेबांनाही असं लाचार आयुष्य नको वाटायला लागलं होतं. त्या काळी एवढ्या सोयीसुविधाही नव्हत्या. मिळेल त्या औषध पाण्याला रावसाहेब काहीच प्रतिसाद देत नव्हते. साहजिकच त्यांची तब्येत अजूनच ढासळत होती. त्रिशलाबाईंनी मात्र त्यांची अगदी मनापासून सेवा सुरू केली होती. रावसाहेबांनी इतके दिवस घरातल्या पैशा अडक्याबद्दल कुणालाच काही सांगितलं नव्हतं. रावसाहेबांच्या तब्येतीमुळं ही जबाबदारी त्यांच्या 3ही लहान भावंडावर आली. आता मात्र घरातले सर्व अधिकार आपल्याजवळ असावेत असं तिघांनाही वाटायला लागलं. त्यामुळं साहजिकच तिघांमध्ये वाद होऊ लागले. वाद विकोपाला जाऊ लागले. तिघांनी सुद्धा घरात आपापला हिस्सा मागितला. इतके दिवस एकोप्यानं बांधलेलं घर रावसाहेबांच्या डोळ्यासमोर तुटत होतं. घराच्या वाटणीसाठी रावसाहेबांनी ठाम नकार दिला. त्यानंतर काही दिवस जरा बरे गेले. दिवसेंदिवस रावसाहेबांची तब्येत अजूनच खराब होऊ लागली. एक दिवस त्यांच्या लहान भावानं शेतीचा व्यवहार केला म्हणून बऱ्याच कागदपत्रांवर रावसाहेबांचा अंगठा घेतला. रावसाहेबांचा त्यांच्या लहान भावावर विशेष जीव होता. त्यांनीही अगदी डोळे झाकून त्या कागदांवर अंगठा दिला. रावसाहेबांची तब्येत अजूनच ढासळली आणि एक दिवस रावसाहेबांची प्राणज्योत मालवली. रावसाहेबांच्या मातोश्रींना हा धक्का सहन झाला नाही. रावसाहेबांच्या पाठोपाठ त्यांनीही इहलोकीची यात्रा धरली. संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्रिशलाबाईंच्या तर पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. राघव आणि रजनी दोघंही लहानच होते. घरात असे अचानक 2 मृत्यू झाल्यानं दोन्ही लेकरं अगदीच कोमेजून गेले होते. दोघंही सतत माईंच्या जवळजवळ राहत होते. रावसाहेबांचे दशक्रियाविधी वगैरे पार पडले आणि त्या पाठोपाठ त्यांच्या मातोश्रींचेही विधी पार पडले. आलेला पै पाहुणा आपापल्या घरी निघून गेला. घरात पाहुण्यांची वर्दळ होती तोपर्यंत दुःख जरा हलकं तरी वाटलं होतं. त्यानंतर मात्र घरातली स्मशानासारखी शांतता माईंना अगदी खायला उठली होती. दोन्ही लेकरं
आपल्या कुशीत घेऊन माई त्यांच्या खोलीत निजल्या होत्या. मुलं गाढ झोपली होती, पण माईंचा डोळा काही लागत नव्हता. रावसाहेबांचा विचार करता करता रात्री कधीतरी त्यांचा डोळा लागला. पुढचा सगळा प्रवास खरंच खूप अवघड आहे, पण राघवसाठी, रजनीसाठी मला जगायचं आहे. देवा, सगळं सांभाळून नेण्याचं बळ दे रे. रावसाहेब आणि त्यांच्या मातोश्रींचे सर्व दशक्रियाविधी वगैरे पार पडले होते. आलेले सर्व नातेवाईकही आपापल्या घरी निघून गेले होते. रात्री राघव आणि रजनीला कुशीत घेऊन माई झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्री उशिरा कधीतरी त्यांचा डोळा लागला. नेहमीप्रमाणे त्या सकाळी लवकर उठल्या. घरात सगळी सामसूम होती. घरातली बाकीची मंडळी अजून निद्राधीनच होती. माईंनी स्वतःचं स्नान वगैरे आटोपून देवासमोर दिवा लावला. देवासमोर हात जोडून त्या तिथंच बसून प्रार्थना करत होत्या. सूर्योदय झाला. माईंच्या तिन्ही जावा उठल्या. घ्या, झाली यांची ढोंग सुरू, पहिली जाऊ म्हणाली. नाहीतर काय, ह्यांनाच बरं दुःख सगळं. ह्यांचा नवरा गेला, पण आमची सुद्धा सासू गेली म्हटलं. आता आम्ही पण असंच देवासमोर दिवा लावून बसतो. असं देवासमोर बसून गेलेला माणूस परत येत असतो होय? दुसरी जाऊ म्हणाली. काय झालं ग, अशा का बोलताय? माईंनी दोघींना विचारलं. जरा चहा पाण्याचं, नाश्त्याचं बघा. तिसरी जाऊ जवळपास खेकसलीच. आधीच दुःखी असलेल्या माईंना जावांचं असं वागणं काही कळत नव्हतं. उगी वाद नको म्हणून त्या कामाला लागल्या. त्यांनी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला. सगळ्यांनी मिळून पटापट चहा नाश्ता संपवला. सगळा नाश्ता संपला, पण मी मुलांसाठी दुसरं काहीतरी बनवते. पोह्यांच्या संपलेल्या कढईकडं बघत माई म्हणाल्या. तेवढ्यात त्यांची जाऊ तिथं आली. फुकटच येतंय नाही सगळं, म्हणे दुसरा नाश्ता बनवणार. आता काही शिजवलं ना तर याद राखा, आम्ही सांगू तेव्हाच आणि तेवढंच अन्न शिजवायचं. माईंची जाऊ बोलून तिथून निघून गेली. तरी माई चुपचाप होत्या. त्यांनी भाकरीच्या दुरडीत पाहिलं. एक शिळी भाकर उरली होती. त्या भाकरीला थोडं मीठ आणि पाणी लावून त्यांनी चुलीवर परत गरम केलं आणि दोन्ही मुलांना खाऊ घातलं. स्वतः गडवाभर पाणी पिलं. मुलांना शिळं अन्न खाऊ घातलं म्हणून माईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यांनी राघव आणि रजनीकडं पाहिलं. दोघं अगदी हिरमुसला चेहरा घेऊन त्यांच्याकडं बघत होते. माईंनी त्यांना जवळ घेतलं. झाले असतील दुःखाचे उमाळे तर हे कपडे धुवून टाका. माईंच्या धाकट्या जावेनं त्यांच्यासमोर कपड्याचा ढीग टाकला. माई कपड्यांचा ढीग उचलून विहिरीकडं गेल्या. राघव आणि रजनी त्यांच्या मागं गेले. असं लाचार जगण्यापेक्षा या विहिरीत उडी मारून जीव द्यावा. विहिरीचं पाणी काढताना माईंच्या मनात नको तो विचार आला. पाण्यात बघताना त्यांना राघव आणि रजनीचा चेहरा दिसला. आपल्या मनातल्या वाईट विचारांना त्यांनी तिथंच तिलांजली दिली. राघव आणि रजनी न सांगता माईंना कपडे धुवून काढण्यात मदत करत होते. त्यानंतर स्वयंपाक, भांडी, गोठ्यातली आवरावर अशी माईंनी दिवसभर ढोरासारखी कामं केली आणि रात्री थकून त्या आपल्या खोलीत जायला निघाल्या. कुठे जाताय? त्यांची जाऊ त्यांच्यावर ओरडली. खोलीत जाते, मुलंही झोपायला आलीत, माई म्हणाल्या.
राज्य गेलं बरं आपलं. आता आम्ही म्हणणार तसंच राहायचं. ही खोली आता तुमची नाही राहिली. तसंही घर आता छोटं पडतंय. मुलं मोठी होतील तर त्यांनाही खोली लागेल. आतापासून तुम्ही बाहेर गोठ्याजवळच्या अडगळीच्या खोलीत राहायचं. कळलं? माईंच्या जावेनं त्यांना हात धरून बाहेर काढलं. माईंनी मोठ्या अपेक्षेनं दिरांकडं पाहिलं, पण सगळ्यांनी त्यांच्याकडं पाठ फिरवली. माईंना एकदम धक्काच बसला. घरात हे सगळं नेमकं कशामुळं सुरू आहे हे माईंना काही कळत नव्हतं. माई चुपचाप अडगळीच्या खोलीत गेल्या. राघव आणि रजनी दोघंही खूप घाबरले होते. दोघांनाही पोटाशी धरून माईंनी कशीबशी रात्र तिथं काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या जावांचं पुन्हा तसंच वागणं सुरू होतं. आता मात्र माईंनी खडसावून जाब विचारला. माईंच्या दिरानं त्यांच्यासमोर मालमत्तेची सगळी कागदपत्र ठेवली. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की रावसाहेब गेल्यावर सगळी संपत्ती तिघा भावांच्या नावावर राहील आणि माईंचा आणि त्यांच्या मुलांचा या संपत्तीवर, शेतीवाडीवर काहीच हक्क राहणार नाही. त्याखाली रावसाहेबांचा अंगठा होता. हे सगळं वाचून माई मटकन खालीच बसल्या. रावसाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन घरातल्या कुणीतरी त्यांना फसवून या कागदपत्रांवर रावसाहेबांचा अंगठा घेतला ही गोष्ट समजायला माईंना वेळ लागला नाही. अरे, ज्या माणसानं तुम्हाला उभं केलं तुम्ही त्याचेच पाय तोडले? माई म्हणाल्या. उभं केलं? अहो, हिटलरसारखं राज्य केलं या घरावर. मनाप्रमाणे 8 आणे कधी खर्च करू दिले नाही. आमच्या इच्छा आकांक्षा काही आहेत की नाही? किती दिवस आम्ही मन मारून जगणार? माईंची दुसरी जाऊ म्हणाली. भाऊजी, तुम्ही तरी काही बोला. माईंनी अपेक्षेनं दिरांकडं पाहिलं. ते काहीच बोलले नाही. या घरावर माझा हक्क नाही. जे घर मी माझ्या हातानं उभं केलं तेच माझं नाही. मी कुठं जाऊ? माझ्या मुलांचं कसं होईल? माई अगतिकपणे विचारत होत्या. इथंच राहा. घरातली सगळी कामं कर. 2 वेळचं जेवायला नक्कीच भेटेल तुला. जाऊ कुत्सितपणे हसत म्हणाली. दुसऱ्या जावेनं त्यांचं रूममधलं सामान बाहेर काढलं. माईंनी रडतच ते सामान उचललं. त्यात राघव आणि रजनीचे गणवेशही होते. राघवा, रजनी, चला उठा. शाळेची तयारी करा. माई डोळे पुसत म्हणाल्या. शाळेची तयारी? ती कशाला गं? माईंची जाऊ ओरडली. सगळी कामं करेन मी, अगदी तुम्ही म्हणाल ती, पण माझ्या मुलांना शिकू द्या. माई म्हणाल्या. काय करायचं ग शिकून? आणि तुझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च कुणी करायचा? दुसरी जाऊ ओरडली. भाऊजी, रावसाहेबांनी असाच विचार केला असता तर तुम्ही आज ह्या पदावर असते का? माई आपल्या दिरांकडं बघत अपेक्षेनं म्हणाल्या. त्यांच्या दिरांनी मान खाली घातली. माई समजायचं ते समजून गेल्या. ठीक आहे, आता हे घर, या घरातली माणसं माझी राहिली नाहीत तर इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. माई रडतच म्हणाल्या. स्वतःचे आणि लेकरांचे 2 जोडी कपडे घेऊन त्या घरातून निघून गेल्या. बाई, थांब जरा, एक जाऊ म्हणाली. माई थांबल्या. त्या बोचक्यात काय आहे बघू? काही चोरून तर नेत नाहीस ना? दुसरी जाऊ म्हणाली आणि तिसरीनं ते गाठोडं सोडलं. त्यात 2 जोडी कपडे, रावसाहेबांचा फोटो
आणि त्यांचं एक घड्याळ होतं. घड्याळ चोरून नेत होतीस होय? पहिली खेकसली. माझ्या बाबांचं आहे, मी नेणार माझ्यासोबत. राघव रडत रडत म्हणाला. ने, तसंही जुनं झालंय. आता असली घड्याळं कुणी नाही घालत. दुसऱ्या जावेनं जरा दया दाखवली. माईंनी आपलं गाठोडं परत बांधलं. घराकडं एकदा डोळे भरून पाहिलं. त्यांनी मायेनं सजवलेलं घर आज त्यांच्यासाठी परकं झालं होतं. माईंनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिथून वाट फुटेल तिकडं निघाल्या. माई, आपण कुठं जातोय ग? राघवनं त्यांना विचारलं. नशीब नेईल तिकडं, माई म्हणाल्या. माईंच्या बोलण्याचा अर्थ दोघांनाही कळला नाही. मुलांचा हात धरून चालत चालत त्या रेल्वे स्टेशनवर आल्या. स्टेशनवर एक ट्रेन उभी होती. जवळ एक पैसाही नव्हता. मागचा पुढचा कोणताच विचार न करता त्या ट्रेनमध्ये बसल्या. तिकीट तपासायला कुणी आलं तर काय करायचं? माईंच्या मनात भीती होती. आता सगळा खेळ नशिबावर. जे होईल ते बघून घेऊ, माई मनाशीच म्हणाल्या. इथं मात्र नशिबानं त्यांना साथ दिली. तिकीट चेक करायला TC आलाच नाही. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या माईंचा डोळा लागला. पहाटे जाग आली. ट्रेन एका स्टेशनवर थांबलेली होती. माईंनी आजूबाजूला पाहिलं. डब्यात चिटपाखरूही नव्हतं. माई मुलांना घेऊन खाली उतरल्या. स्टेशनवरच्या नळावर तिघांनी पोटभरून पाणी पिलं. माईंना थोडी तरतरी जाणवू लागली. मुलांचा हात धरून त्या स्टेशनच्या बाहेर आल्या. मोठं शहर होतं. मोठमोठ्या इमारती होत्या. सुंदर मोठे रस्ते होते. कसा असेल राघवचा आणि माईंचा हा प्रवास? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट ही लिखाणासाठी, वाचनासाठी प्रेरणादायक ठरते. धन्यवाद.